आपकी अदालतमध्ये सर्वत्र चर्चित उद्योगपती गौतम अडाणींवर आरोप आहे की यांनी पैसे कमावण्याचे फॉर्म्युला लपवून ठेवला आहे. गौतम भाई, देवाकडे तर सगळेच मागतात की थोडं आम्हाला पण दे, पण असं वाटतं वर बसलेला फक्त तुमचंच ऐकतो. मी बऱ्याच दिवसांपासून रिसर्च करतोय की तुमची संपत्ती नक्की किती आहे. दररोज वाढत जाते आणि कदाचित जोपर्यंत आपकी अदालत संपेल तुम्ही 1000-2000 कोटी अजून वाढवाल त्यात. तर फॉर्म्युला काय आहे, का कसं कमवता? रजत भाई, सगळ्यात आधी मी तुमचा आणि तुमच्या प्रेक्षकांचा आपकी अदालतमध्ये तुम्ही संधी दिली याचा मी आभारी आहे. आता तुम्ही या फॉर्म्युलाबद्दल म्हणालात तर हा फॉर्म्युला हे काही मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री किंवा फिजिक्सचा फॉर्म्युला नाही आहे की ज्याच्या बेसिसवर बिझनेस आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये एकच फॉर्म्युला कामी येतो आणि तो आहे मेहनत, मेहनत आणि मेहनत. आणि मी बघतो की मला माझ्या कुटुंबाचा सपोर्ट, माझ्या सिनियरचा सपोर्ट, माझ्या टीमचा सपोर्ट आणि त्याहीवर देवाचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा माझ्यावर कायम होती. मी चांगल्या हेतूने कामं करतो आणि मी असं मानतो की हेच कारण आहे आणि त्यासाठी कोणता शॉर्टकट नाही आहे. कोणताही यशस्वी माणूस होण्यासाठी तुम्ही हेतू आणि मेहनत आणि बाकी तुम्ही तो वर आहे त्यावर सोडा आणि तोच एक फॉर्म्युला आहे. आता बघा, वरच्यावर पण किती सोडणार गौतम भाई. डिसेंबर 2021 मध्ये तुमची संपत्ती होती 9,62,322 करोड. डिसेंबर 2022 मध्ये वर्षभरातच 18,64,579 करोड. एका वर्षातच 9 लाख करोड. वरचा किती देतोय? बघा रजत भाई, मी या आकड्यांच्या मायाजाळात नाही पडत. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी देशाच्या बदलावासाठी मी काय करू शकतो. आता असं बघायला जावं की आकडे का मोठे आहेत, तर मी बघतोय की देश संपूर्ण एका प्रगतीच्या पथावर चाललेला आहे. आता मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की भारताची आज जी पोझिशन आहे आणि येणाऱ्या 20 ते 30 वर्षात जी पोझिशन असेल तर त्याला कोणीच थांबवू शकणार नाही. हे बघा, जे आकडे आहेत ना ते जरा आश्चर्य करायला लावणारे आहेत. तुम्ही दररोज 1,600 करोड रुपये कमवता. प्रत्येक तासाची मिळकत 67 करोड आहे. तर ही जी कमवण्याची सवय आहे ती लहानपणापासून होती की तारुण्यात शॉक बनला तुमचा? बघा रजत भाई, मी म्हणालो मी आकड्यांच्या मागे आणि त्याच्या मागे मी कधीच नाही पडलो. मी 15 वर्षाचा होतो. इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन माझ्या कुटुंबाचे असे संयोग बनले की मी शिक्षण पूर्ण न करताच, ग्रॅज्युएशन न करता मी मुंबईला यायला सज्ज झालो. तो प्रवास 4 वर्षाचा होता आणि त्यानंतर मी पुन्हा अहमदाबादला आलो. मुंबईने मला खूप गोष्टी शिकवल्या. मेहनत कशी करावी हे शिकवलं आणि त्यानंतर माझा बिझनेसचा हा प्रवास सुरू झाला. मध्यमवर्गीय कुटुंब होतं, बिझनेसचं कुटुंब होतं, बिझनेसमधूनच आलो होतो आणि एक उत्साह होता. 15 वर्षाचा, 19 वर्षाचा मुलगा आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबाच्या बिझनेस व्यतिरिक्त मला वेगळं काहीतरी करायची आतमधून मला प्रबळ इच्छा होती. माझ्या कुटुंबाने मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्याच बेसवर मी पुढे आलो. वळण खूप कमी होती पण त्याच्याच जोरावर मला पुढे जायचं होतं. अडचणी खूप होत्या, बरीच लोक एस्टॅब्लिश होते, पण मी बघतो की माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेळी बऱ्याच लोकांनी मला माझं यश मिळवण्यासाठी
मला सपोर्ट केला आहे. आणि आज जेव्हा मी बघतो, मी आज जे काही आहे हे त्यांच्यामुळे आहे. अभ्यासामध्ये तुमचे मित्र मला सांगतात की तुम्ही खूप हुशार होते, पण तुम्ही मध्येच शिक्षण सोडलत. नाही, मी अभ्यासामध्ये हुशार होतो. मी इंजिनिअरिंगला टेक्निकल सब्जेक्ट घेतलं होतं, गणितमध्येही चांगला होतो. पण अशा गोष्टी घडल्या की मी विचार केला की शिक्षण ते नंतर बघितलं जाईल आणि मी बिझनेसच्या मार्गावर निघून गेलो. आता गौतम भाई, तुमच्या नादात बरीच लोक शिक्षण सोडून देतील की शिक्षण सोडल्याने पैसे मिळतात. मला असं वाटतं की शिक्षण अतिशय गरजेचं आहे. शिक्षण माणसाला खूप नॉलेजेबल बनवतं. मी तो मार्ग निवडू नाही शकलो, ते माझं दुर्दैव आहे. मी दुसरा मार्ग निवडला आणि त्यात परिश्रम आणि अनुभव टाकले आणि त्या परिश्रम आणि अनुभवाने माझा समजूतदारपणा वाढला. आता मी कधी शांतपणे विचार करतो की माझं शिक्षण आणि नॉलेज असतं आणि त्याच्याबरोबर हे अनुभव आणि शहाणपण असतं, तर मला असं वाटतं तर कदाचित मी आजच्या गौतम अडानीपेक्षाही चांगला असतो. मग तुम्ही 10-12 वर्षांपूर्वीच नंबर 1 बनले असते. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 ते तर ठीक आहे, कहाणी आहे. पण कहाणी तर ही पण आहे ना की तुमच्याकडे एक स्कूटर होती आणि आज तुमच्याकडे जेट एअरक्राफ्टचा, हेलिकॉप्टर्सचा एक ताफा आहे. कुठून कुठे पोचलात? रजतभाई, एवढं सांगू शकतो की मी गावाशी जोडलेला माणूस आहे आणि आजही मला स्कूटर चालवणारा, रिक्षेने प्रवास करणारा, बसने जाणारा आणि जेटने जाणारा, त्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीची मानसिकता काय असते त्याचा मला संपूर्ण अंदाज आहे. कारण मी त्या प्रवासातून गेलेलो माणूस आहे. त्यामुळे मी आज कुठे आहे, मी एखाद्या जेटमध्ये चाललोय, त्याचा अर्थ असा नाही आहे की आता माझा पाय जमिनीवर नाही आहे. आजकाल सोशल मीडियावरती एक जोक चालतो की मुकेश अंबानीने जर आपले 500 मिलियन आपलं घर बनवण्यात इन्व्हेस्ट नसते केले, अडाणीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर आज कदाचित ते जगातले नंबर 1 झाले असते. बघा, सोशल मीडियावर रजतभाई कसं आहे की खूपच क्रिएटिव्हिटी चालते. लोकांचं त्यातून मनोरंजन होतं. मी त्यापेक्षा जास्त त्यात काही बघत नाही. पण तरी बघा ना, एक काळ होता लोक फक्त बोलायचे टाटा बिर्ला, आता फक्त चर्चा होते ती अडाणी अंबानी. बघा, टाटा बिर्ला आपल्या देशाचे सन्माननीय उद्योगगुरू आहेत. त्यांनी देशासाठी आणि देश बनवण्यासाठी खूप काही केलं आहे आणि आजही करत आहेत. तर प्रत्येक ग्रुपचं एक मागे पुढे होत असतं आणि मी असं समजतो की भारताची सगळ्यात मोठी ताकद अशी आहे की आपण किती अजून नवीन उद्योगगुरूंना उभं करायचं आणि तीच आपल्या भारताची खरी ताकद आहे. तुम्ही पैसे कमवले, मोठे झालात, तर त्यामध्ये धोके पण भरपूर असतात. कोणताच बिझनेस हा रिस्क फ्री नसतो. तुम्ही किती गणात्मक धोका पत्करतात, ती रिस्क घेण्याची तुमची स्वतःची क्षमता किती आहे. आणि मी असं नाही म्हणणार की आज ज्या जागी मी आहे आणि मला अडचणींना सामोरं नाही जावं लागलंय, पण तुमच्या मनामध्ये एक चिकाटी असायला पाहिजे की प्रत्येक अडचणी येईल, प्रत्येक चांगली वेळ येईल आणि वाईट वेळही येईल. तुम्ही त्यामध्ये कसं अडून राहू शकता आणि तरीही तुम्ही त्या ध्येयाला पुढे नेण्यासाठी सगळी मेहनत करत राहता. आता आपल्या 1-2 अडचणींबद्दल बोलू इच्छितो. अशी वेळ होती की तुम्हाला किडनॅप केलं होतं आणि जीवावर बेतलं होतं. बघा, तो खूप चांगला क्षण नव्हता, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एक अशी वेळ येते ज्याला विसरून जातात, लवकर विसरतात. ते योग्य असतं. मला वाटलं तुम्ही कधीच विसरणार नाही, कधी तो तुम्हाला भेटला तर धडा शिकवाल. माझा एक स्वभाव आहे की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक परिस्थितीला लवकरात लवकर कसं ॲडॅप्ट करायचं. कारण जे आपल्या हातात नाही आहे आणि त्याची आणखी जास्त चिंता करून
सतत त्या गोष्टीचा विचार करत राहणं ती माझी सवय नाही आहे. ज्या दिवशी मला किडनॅप केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला किडनॅपरने सोडलं. मी आज हे सांगू शकतो की त्या दिवशी देखील रात्री मी आरामात झोपलो होतो. मला कधीच त्याचं प्रेशर आलं नाही. त्यानंतर अजून एकदा तुम्ही मृत्यूला सामोरे गेले होते 26/11च्या दिवशी, जेव्हा आतंकवाद्यांनी हल्ला केला होता ताजवर. तुम्ही ताजमध्ये होते, तो लक्षात आहे? हो, लक्षात आहे. आणि माझ्या समोरच मी टेररिस्टला पाहिलं होतं आणि त्यांनी पहिला जेव्हा राऊंड फायर केला होता ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि मी तर देवाचा आभारी आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये अशा घटना पाहिल्या जिथे मी मृत्यूला खूप जवळून पाहिलं होतं. आणि एक देवाचा एक आशीर्वाद समजा की ज्यातून मला सुखरूपपणे वाचवलं. 26/11ची ती रात्र संपूर्ण देशाने पाहिली होती आणि आजही आठवलं तरी थरथरायला होतं. तुम्ही तर जवळून पाहिलं. नाही, त्या दिवशी मी ताज हॉटेलमध्ये आमचे दुबईवरून मित्र आले होते. ते दुबई पॉर्ट वर्ल्डचे CEO, त्यांच्याबरोबर डिनर करत होतो मसाला क्राफ्ट रेस्टॉरंटमध्ये. आणि तेव्हा ही घटना घडली होती. 10च्या आसपास ही घटना घडली. त्याच्या 5 मिनिटं आधी हॉटेलचं बिल देखील भरलं. आम्ही उभे राहिलो आणि आमच्या मित्राची अजून इच्छा होती चर्चा करण्याची, म्हणून कॉफीसाठी पुन्हा बसलो. आणि त्याच वेळेला ही घटना घडली. आणि मी विचार करतो, समजा मी बिल पे करून लॉबीमध्ये असतो तर मी तिथेच फसलो असतो. आणि तिथे आम्ही रेस्टॉरंटच्या आतमध्ये बसलो होतो. आणि मी आज बोलू शकतो की आज ताज ग्रुपचे प्रत्येक कर्मचारी, जसं की वेटर, आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं, असं डेडिकेशन खूप कमी ऑर्गनायझेशनमध्ये दिसून येतात. तिथून बाहेर कसे पडलात? पूर्ण रात्र मी तिथे अडकलो होतो. त्या ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मला वरच्या रूममध्ये त्यांच्या मागच्या रस्त्याने किचनच्या साईडच्या चेंबरमध्ये घेऊन गेले होते. संपूर्ण रात्र मी तिथे होतो. सकाळच्या अंदाजे 7 वाजता जेव्हा कमांडो आले आणि त्यांना माहिती होतं की नाही इथे खूप लोक अडकलेले आहेत, तर ह्या कमांडोनी आम्हाला तिथून संपूर्ण प्रोटेक्शन देऊन हॉटेलमधून बाहेर काढलं. आणि असंच मी दुसऱ्या दिवशी सकाळी अंदाजे 7:30-8 वाजता बाहेर पडलो होतो. गौतम भाई, देव तुम्हाला उदंड आयुष्य देव. आयुष्यात परत असं काही बघायला नाही.